मॅन ऑफ द मॅच यांना या मॅच नंतर दिले जाईल. चालू असलेला सामना दत्तकृपा धोंडा विडवली साई स्पोर्ट वडाचा पाडा. फलंदाज पाठवायचे धोंडावडे संघ. आपणच सांगता 4 षटकाचे खेळवायचे आणि आपण टाइम करत बसता. चला स्पीडअप करायचं आहे. दत्तकृपा धोंडावडील संघ सहकार्य करा, अन्यथा जो नियम लागू होईल त्याचं सर्व संघांना पॅनलाइज केलं जाईल. प्रथम 3 षटके ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झालीच पाहिजेत. पंच आपण सुद्धा 3 षटकांच्या नंतर आयोजक किंवा समालोचक कशी 3 षटकांचा निर्बंधसाठी कॉल करू शकता. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. दरम्यान सलामीची जोड येते. कृतिक आणि अभिषेक. स्ट्राईकला असेल तो अभिषेक. अभिषेक स्ट्राईक साठी असेल आणि नॉन स्ट्राईक साठी कृतिक आणि गोलंदाजीसाठी आले तो वेदांत. बघा पॉवर प्लेचं शतक घेऊन येत आहे तो वेदांत. सामना करेल तो अभिषेक. सुंदर असा चेंडू कट बॅटची कडा घेऊन चेंडू पाठीमागे जातोय. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावतात. चेंडू उचलेपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय अभिषेक. आणि 2 धावेने धाव संख्या होते 2 धावेने धाव खातं खोललं जाते संघाचं. आणि अभिषेकचं सुद्धा धावसंख्या झाले 2. सुंदर असा चेंडू होता परंतु बॅटची कडा लागून चेंडू मागे जातोय. दरम्यान 2 धाव पूर्ण. वेदांत. बघूया अभिषेक. सुंदर असा फटका. चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावसंख्या होते ती 6. चला स्वयंसेवक तिथे कोणी असतील बॉल शोधायला जायचं आहे. छोटे स्वयंसेवक आपण तिथे कोणी असाल कृपया बॉल शोधण्यासाठी जायचं. चला चला चेंडू पुरवायचा आहे. तोपर्यंत स्वयंसेवक आपण नवीन तो चेंडू शोधायचा आहे. जरा स्पीडअप करायचं आहे जेणेकरून संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठल्याही संघाला त्याचं नुकसान होणार नाही. जे वातावरण नंतर दमट होतं त्यामध्ये एखाद्या संघाचं नुकसान होतं. त्यासाठी आपण विलंब होता कामा नये याचं भान ठेवायचं आहे. बरोबर 4:31 सामना चालू झाला आहे. 15 मिनिटानंतर आपण टायमर चेक करणार आहोत आणि टायमर चेक करून एखादा खेळाडू अतिरिक्त आतमध्ये येऊ शकतो याचं भान ठेवायचं आहे. वेदांत अभिषेक. सुंदर असा फटका. मिडॉनच्या दिशेने चेंडूला उचलला जातोय. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या होत आहे ती 7. आता स्ट्राईक साठी येतो तो कृतिक. मॅच चेंडू द्यायचा आहे निलेश. मॅच चेंडू आलेला आहे. स्ट्राईक साठी असेल तर आता कृतिक. बघूया कृतिक कशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता कृतिक. बघूया वेदांत. कृतिक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु
चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव संख्या झालेली आहे ती 7. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. वेदांतू कृतिक मोठा फटका आता मात्र खेचला जातोय तो कृतिकाच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकारानंतर धावसंख्या होत आहे ती धावसंख्या होती 13. सुंदर असा फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. या षटकारातील शेवटचा चेंडू असेल. वेदानाच्या आतापर्यंत 13 धावा झालेल्या आहेत. वेदांत कृतिक सुंदर फटका बघूया तोपर्यंत फिल्डर उचलेपर्यंत 1 धाव पूर्ण. एकच धावेवर समाधान. धावसंख्या झालेली 14. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. बिनबाद 14. अशी चांगली अशी सुरुवात केली जाते दत्तकृपा धोंडावळी संघाकडनं. नवीन गोलंदाज आलाय तो रोहित आणि आता स्ट्राईक साठी असेल तर कृतिक. एका षटकारासह 7 धावसंख्येवर खेळत आहे कृतिक. बघूया रोहित तू कृतिक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागून चेंडू पाठीमागे येतोय. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 15. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात आता मात्र स्ट्राईक साठी येतोय तो कृतिक. अभिषेक येतोय आणि बघूया अभिषेक कशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एखादा मोठा फटका खेचतो का. दरम्यान चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि कॅच आउट होतोय तो अभिषेक. पहिला हादरा मिळतोय तो दत्तकृपा धोंडावळी संघाला. 15 या धावसंख्येवरती. तसेच इथे मान्यवर उपस्थित आहेत रुपेश पाटील जिया फिटनेसचे प्रोप्रायटर. आपल्याला मंडळाकडून विनंती असेल आपण इथे व्यासपीठावरती येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायचे. जिया फिटनेसचे प्रोप्रायटर रुपेश पाटील आपण इथे उपस्थित आहात. मान्यवरांकडून आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नवीन आलेल्या फलंदाजा करण मागच्या मॅच मधला हिरो. बघूया या मॅच मध्ये कशी फलंदाजी करतोय. वेदन याला दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली जाते. सॉरी रोहित याला. रोहित तू करण. बघूया करण कशी फलंदाजी करतोय. आलेला स्टेअर केल्या चेंडूला सरळ सर्कल मध्ये चेंडूला उचलला जातोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. खातं खोलले जाते करण याचं. धावसंख्या झाली आहे ती 16. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. रोहित याचे आता स्ट्राईक वरती असेल तर कृतिक. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न परंतु हवा तसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव असा चेंडू रोहित याच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये रोहितच्या माध्यमातून. कृतिक या फलंदाजाला जखडून ठेवले जाते. बघूया कृतिक
एखादा मोठा फटका खेचतो की काय या षटकामध्ये. समोर चेंडूला उडवलेला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कृतिक याची खेळी संपुष्टात येते. रोहितला मिळाले अजून एक सफलता. दरम्यान इथे आगमन होत आहे रुपेश पाटील यांचं. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. तसेच अरुण सर गोने सुद्धा इथे उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. आमचे प्रमुख मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतोय. रुपेश पाटील सर जिया फिटनेस चे प्रोप्रायटर, तसेच कवडग्राम ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य भावेशजी भगत, स्वप्नीलजी भगत आणि अरुण सर गोने यांचं या मंडळाच्या व्यासपीठावरती आगमन होते. सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नवीन फलंदाज आलाय तो प्रितेश. षटकातला शेवटचा चेंडू असेल. 16 धाव संख्येवर दुसरा गडी गारद होतोय कृतिक याच्या रूपाने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय रोहित. प्रितेश येतोय नवीन फलंदाज. बघूया. स्विच के मारलेले चेंडू, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि या 4 धावसंख्येने धावसंख्या होत आहे 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 20. सामना स्पीडअप करायचा आहे. आतापर्यंत वडाच्या पाडा संघाने 2 षटकासाठी 10 मिनिटे घेतली आहेत. जर 5 मिनिटांमध्ये हा षटक पूर्ण नाही झाला तर एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. विवेक येतोय करणसाठी. बघूया. दरम्यान वाईट चेंडू येतोय. स्क्वेअर मारा विवेकचा. धावसंख्या होत आहे ती 21. विवेक बघूया. विवेक तो करण. बघूया. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु वाईट चेंडू येतोय. स्क्वेअर मारा केला जातोय विवेकच्या माध्यमातून. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू वाईट टाकले जात आहेत. बघूया. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल सुटला जातोय. करणचा झेल सुटला जातोय. दरम्यान 2 धाव पूर्ण. खूप असं खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला वडाच्या पाडा संघाकडनं. एका चांगल्या आणि मोठ्या फलंदाजाचा झेल सुटला जातो. यानंतर मोठा उपद्रव होतो का आपल्याला पाहायला मिळेल आणि करण कशी फलंदाजी करेल. धावसंख्या झालेली ती 24. बघूया. करण मोठा फटका. दरम्यान कॅच आउट जातोय करण. मिळालेला जीवदानाचा फायदा तो घेऊ शकला नाही आणि पुढच्या चेंडूवर मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातो करण. मोठा आदरा मिळतो तो दत्तकृपा धोंडावडे संघाला. धावसंख्या झालाय 24. 24 वरती तिसरा गडी बाद होतोय धोंडावडे संघाचा. नवीन फलंदाज आलाय तो जितू. मोठा आदरा म्हणावा लागेल तो दत्तकृपा धोंडावडवली संघाला करण्याच्या रूपाने.
मागच्या मॅचमध्ये खूप अशी धुवाधार फलंदाजी केली होती करण याने, परंतु आता मात्र सस्त्यामध्ये तो बाद होऊन परततोय. नवीन आलेला फलंदाज जितू, बघूया कशी फलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ लॉंग ऑफ मध्ये जातोय. ते खराब अशी क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 26. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत या षटकातले. धावसंख्या झाली 26. बघूया विवेक, तू जितू एखादा मोठा फटका येतो की काय या षटकामध्ये. सुंदर असा चेंडू, त्या दरम्यान विकेट कीपरकडनं चुकी होते आणि त्या दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या झाली ती 27. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. स्ट्राईकला प्रितेश, दरम्यान वाईट चेंडू येतोय. धावसंख्या झाली ती 28. सूचित करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडूची समाप्ती होते. सुंदर गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून. या षटकातला शेवटचा चेंडू, सामना करेल तो प्रितेश. दरम्यान नो चेंडू येतोय. पंचांचा इशारा, क्रीजच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. दरम्यान रिव्ह्यू घेतला जातोय. दरम्यान नो चेंडू, या क्रीजच्या बाहेर हाताळलेला हा चेंडू. धावसंख्या झाली 29. शेवटचा चेंडू असेल आणि फ्री हिट सुद्धा असेल. विवेक, तू प्रितेश. या चेंडूसाठी फक्त 30 सेकंद बाकी आहेत. बघूया विवेक, तू प्रितेश. मोठा फटका, सरळ स्ट्रेट ड्राइव्ह, 1 धाव पूर्ण. एकच धावेवर समाप्तान. धावसंख्या झालेली 30 झालेले आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती अश्विन, एक अष्टपैलू खेळाडू पाहायचा आहे. मागच्या सामन्याचा हिरो अश्विन राईट ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय. तो स्ट्राईकला असलेला फलंदाज आपण पाहतोय प्रितेश, नॉन स्ट्राईकला जितू. ही जोडी पाहतोय आपण दत्तकृपा धोंडावडील संघाची. अश्विन येतोय, वडाचा पाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू. पहिलाच चेंडू, मात्र प्रितेशला नीटचा चेंडू काही समजला नाही आणि निर्धाव चेंडूने सुरुवात होते चौथ्या षटकाची. या अंतिम षटकामध्ये पाहायचं किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे ते साई कृपा वडाचा पाडा संघासमोर. पहिला चेंडू मात्र योग्य टप्प्यावरती हाताळला होता अश्विनने. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो परत एकदा प्रितेशसाठी. राईट ओव्हर द विकेट मारा असेल
आता मात्र चांगला फटका पाहतोय आपण, कव्हर ड्राईव्हचा फटका पाहतोय, चेंडू निघून जातोय सीमा पार, चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून पाहिला आपण, हा एक चौकार आला. या चौकारानिशी संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक पाहायचं, या शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय अश्विन, एक चांगला असा गोलंदाज. फुलटॉस चेंडू होता, पाहायचा आहे फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार नाही घेता आलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती, दरम्यान 2 धावा सुखरूप पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. नो चा इशारा येतोय पंचांचा, बिमरचा नो. अशा 3 धावा. आपला एकच रिव्ह्यू आहे पंच, एकच रिव्ह्यू आहे प्रत्येक संघाला. फलंदाजांचा आहे का? हा ठीक आहे, ऑलरेडी नो दिलेला आहे पंच. प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू आहे. प्रत्येक संघाला फक्त एकच रिव्ह्यू आहे, याचं भान ठेवायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मगाशी एक रिव्ह्यू घेतलेला होता, अंपायरचा होता का? अच्छा ठीक आहे, अंपायर रिव्ह्यू आहे. नक्कीच पाहायचं आहे, रिव्ह्यू चेक केला जातोय. नो चेंडू आहे, पंतांचा निर्णय अंतिम राहील. चला 3 धावा असतील या, 2+1 नोची अशा 3 धावा मिळत आहेत. चला जरा घाई करायची, स्पीडअप करा मित्रांनो. अंतिम सामना अजून आपल्याला खेळवायचा आहे, याचं भान ठेवायचं आहे. या सामन्यातील विजयी संघ खेळेल, 2 हात करेल राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघासमोर. पाहायचं आहे धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवरती. 37 आपण पाहतोय. 2 दिवस आम्हाला जे स्कोररच्या भूमिकेत कौस्तुभ गोडे आणि हिमांशू चौधरी हे दोन्ही यंग स्कोरर पाहतोय, चांगली गुणलेखाची कामगिरी पार पाडतायत. अश्विनचा पुढचा चेंडू, आता मात्र प्रितेशला चेंडू नीटचा हाताळता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतं, एक शॉर्ट पिच चेंडू होता, नक्कीच प्रयत्न केला असता तर एक मोठा फटका मिळाला असता. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते ती 37 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना पाहायचं किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन रिझन मधून क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव पुरवतोय कच्चा असं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, थोडीशी मिस फील होते. दरम्यान 2 धावा सुखरूप पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 39 धावसंख्या आपण पाहतोय दत्तकृपा धोंडावडवली संघाची. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो अश्विन, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल प्रितेश साठी. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय जितू, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. आता मात्र परत एकदा कमबॅक करतोय अश्विन, जखडून ठेवलं प्रितेशला. नक्कीच निर्धाव चेंडू होतो. धावसंख्या 39 धावसंख्येवरती स्थिरावते. शेवटचा चेंडू असेल षटकाचा. पाहायचं या चेंडूवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावांचं आव्हान दिलं जाईल ते साई कृपा स्पोर्ट्स वड्याचा पाड्या संघाला. पुढचा चेंडू अश्विनचा, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, पाहायचंय हलक्या हाताने थर्डमॅनकडे चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती जातोय, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार, चौकार. 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावांचं आव्हान असेल 24 चेंडूंमध्ये. पाहायचं कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जातोय. चला घाई करायचे आणि दत्तकृपा धोंडावडील संघ आपण आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचे. चला साई कृपा स्पोर्ट्स वडाचा पाडा आपण सुद्धा घाई करायचे. सलामीची जोडी आपण सज्ज ठेवायचे. 43 धावा झाले, 44 धावांची आवश्यकता असेल. या सामन्यातील विजयी संघ 2 हात करेल राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघासमोर. पाहायचं कुठला संघ जातोय आजच्या शेवटच्या सामन्यासाठी.
काल आपण पाहिलं जय हनुमान खोनी विपक्ष कोलिवली संघ या दोन संघांदरम्यान एक अटीतटीचा लढत झाली आणि त्यामधून जय हनुमान खोनी संघ टॉप 3 साठी क्वालिफाय झाला. पाहायचं आजच्या दिवसातून कुठला संघ क्वालिफाय होतोय. आई संतोषी माता चषक 2025 मध्ये कुठला संघ आज ज्युनियर गटातून क्वालिफाय होतोय ते पाहायचंय टॉप 3 साठी. चला धोंडावडील संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सलामीची जोडी आपण सज्ज ठेवायची आहे. वडाचा पाडा संघ साई कृपा स्पोर्ट्स वडाचा पाडा संघ. चव्वेचाळीस धावांची गरज असेल. 24 चेंडू आणि 44 धावा. पाहायचं कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जाईल. स्वर्गीय प्रदीप गायकवाड क्रीडा नगरी आपण पाहतोय. संतोषी माता चषक आई संतोषी माता चषक 2025 एक चांगलं असं आयोजन आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव आगरीपाडा यांच्या मार्फत आपण पाहतोय. कवाड ते अंबाडी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा. फलंदाज चला घाई करायचे. साई कृपा स्पोर्ट्स वडाचा पाडा. चला स्पीडअप करा फलंदाज. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो जाताना वेदांत आणि अवी. वेदांत आणि अवी एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज. पाहायचं कशा प्रकारे फटकेबाजी करतील. मैदानावरती आपण पाहतोय दत्तकृपा धोंडावडवली विपक्ष आपण पाहतोय साई स्पोर्ट्स वडाचा पाडा. 44 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये फलंदाजीकडे जात आहेत दोन सलामीचे सलामीवीर वेदांत आणि अवी. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहणार आहोत वेदांत, ज्याने मागच्या सामन्यामध्ये नक्कीच चांगली सलामी दिली होती आपल्या संघाला. पाहिजे तशीच सलामी देतोय का या सामन्यात सुद्धा. 44 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते. P1चं षटक घेऊन गोलंदाज प्रितेश अष्टपैलू खेळाडू दत्तकृपा धोंडावडील संघाचा. पाहिजे पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. राईट राऊंड द विकेट मारा. एका डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी सज्ज होतोय प्रितेश. चला प्ले ऑन करायचा आहे. सामना चालू करायचा आहे. आरंभ शुभारंभ करायचा आहे सामन्याचा. यानंतर अजून सुद्धा आपल्याला एक सामना खेळवायचा भान ठेवायचं आहे. 44 धावांची गरज असेल. सर्व स्वयंसेवक आपण सीमारेषेच्या आजूबाजूला थांबायचं आहे. चला धोंडावडवली संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. प्ले ऑनचा इशारा करतील पंच. सामना चालू होतोय. शुभारंभ होतोय सामन्याला. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय प्रितेश. निवी रामवाडी एंड कडून गोलंदाजी करतोय. पाहायचं इको गाडीची काच येते. ती इको गाडी कोणची आहे त्यांनी जरा गाडी तिथून थोडीशी हलवायची आहे. त्यांची लाईट चालू वाटतं. इको गाडी कोणाची आहे आपल्याला विनंती असेल प्लीज जरा घाई करायची आहे. चला आपली ती गाडी जरा हलवायची आहे तिथून. खेळाडूंना त्रास होतोय. चला पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते प्रितेश. पहिला चेंडू सुंदर चेंडू पाहतोय आपण. नक्कीच पहिल्या चेंडूवरती जखडून ठेवलाय. 44 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू मात्र योग्य टप्प्यावरती हाताळतोय प्रितेश. वेदांत मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला पाहतोय अवी. ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. साई कृपा स्पोर्ट्स वडाचा पाडा संघ विपक्ष आपण पाहतोय दत्त कृपा धोंडावडवली. पुढील चेंडू प्रितेशचा. राईट राऊंड द विकेट मारा असेल. सुंदर चेंडू होता. पाहायचं बॅटची कट घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर रिजन मध्ये. दरम्यान एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा सुखरूप प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुखरूप पूर्ण होत्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती बिनबाद 2. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय 44 धावांचा पाठलाग करतोय तो वडाचा वाडा संघ. नेक्स्ट बॉल घेऊन तयार होतो परत एकदा प्रितेश. राईट राऊंड द विकेट मारा असेल. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो प्रितेश वेदांतसाठी. पुढील चेंडू आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय वेदांत. प्रितेश निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते ती 2 या धावसंख्येवरती. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रितेशने चांगलं क्षेत्ररक्षण केलं.
पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय प्रितेश. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. आता मात्र चांगला फटका, फक्त टायमिंग दिली जाते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो. चेंडू जातोय सीमा पार चौकार. फक्त दिशा दिली गेली. पाहिलं क्षेत्ररक्षणाचं निर्बंध होतं. लॉंग ऑफचा खेळाडू ह्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडू फक्त टायमिंग देऊन पाठवला सीमा पार चौकार. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना P1च्या षटकामध्ये 44 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी आपण पाहतोय. वेदांत आणि अवी. प्रितेशचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल. शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट पिच चेंडूला दिशा दिली जाते स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू पाठवला जातोय 6 धावांसाठी षटकार. 6 धावांसाठी षटकार. चेंडू पुरवायचा आहे मैदानामध्ये. नक्कीच पाहिलं आपण वेदांत चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या आदल्या चेंडूवरती पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफचा खेळाडू होता. दिशा दिली, चौकार मिळाला. दुसरा चेंडू शॉर्ट पिच पाहिलं, निहाळलं आणि चेंडूला सरळ धाडून दिलं स्क्वेअर लेग रिजनमध्ये. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक एक चौकाराने षटकार येतो. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना 44 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात नक्कीच म्हणता येईल. प्रितेश पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो. परत एकदा डावकुरा त्याचा घातक फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतो वेदांत. आता मात्र चांगला चेंडू पाहतोय. गडी बाद कमबॅक करतोय प्रितेश. नक्कीच वेदांतच्या रूपाने मोठा आदरा बसतोय वडाचा वाडा संघाला. 12 या धावसंख्येवरती गडी बाद होतोय. बॅक टू बॅक एक चौकार एक षटकार आल्याच्या नंतर कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला प्रितेशकडून. मोठा मास्ता गळाला लावलाय. आता नवीन फलंदाज येतोय योगेश. पाहायचाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिली धावसंख्या ती 12 धावेवरती पहिला गडी बाद झाला. तो पण एक आक्रमक फलंदाज डावखोर हाताचा वेदांत. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय योगेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय करण. मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने मागच्या सामन्यात नक्कीच 19 धावांची विस्फोटक फलंदाजी आणि 2 धावांचं षटक हाताळलं होतं असा अष्टपैलू खेळाडू दत्तकृपा धोंडावडील संघाचा करण येतो गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला असेल अवी, नॉन स्ट्राईकला योगेश. ही जोडी पाहतोय आपण. नवीन गोलंदाज आपण पाहतोय करण. मागच्या सामन्याचा हिरो पाहायचं त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय का आपल्या संघासाठी. 12 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. पहिलं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकानंतर आता आपण पाहतोय क्षेत्ररक्षण दूरवर पसरलं जात आहे दत्तकृपा धोंडावडील संघाचं. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. करण तयार होतोय राईट आर्म वर द विकेट मारा घेऊन अवीसाठी. आता मात्र पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी गफलत करतोय. चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. नक्कीच पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, परंतु त्याला चेंडू नीट जज करता आला नाही आणि चेंडू निघून गेला. 1 बाउन्स चौकार. करण आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते. परत एकदा आवीसाठी. सलामीचा फलंदाज आवी पहिल्या षटकामध्ये सलामीला आला होता. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पाहायचा आहे सिली मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज जातोय. चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. नक्कीच 44 धावा एक चांगलासा आव्हान सेट केले आहे दत्तकृपा धोंडावली संघाने. पाहायचंय वडाचा संघ चांगली सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये वेदांतने, दुसऱ्या षटकात आवी चांगली फलंदाजी करतोय. करण आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय अवीसाठी. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. परत एकदा थोडीशी मिसफिल्ड होते. चेंडू जातोय मिड ऑफ कडे. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावा मध्ये एखादा चौकार घेतला जातोय आणि धावसंख्या हलती ठेवली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा आपण पाहाल तर 24 धावांची गरज असेल. पाहायचं कशा प्रकारे ह्या आव्हानाचा पाठलाग केला जाईल. करणचा पुढचा चेंडू अवीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आता मात्र चांगला चेंडू होता. खोलवर पद्धतीचा चेंडू होता.
आणि एक चुकीची फेकी केली जाते, तिथे एकही धाव नव्हती, तिथे एक अतिरिक्त धाव बहाल केली जाते आणि एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 21. नक्की जो निर्धाव चेंडू होता, एक अतिरिक्त फेकी केली गेली आणि त्या कारणाने एक अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना साई कृपा स्पोर्ट्स वड्याचा पाडा संघ आपण पाहतोय. साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा संघ करण आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सिली मिडॉन आणि एक डावकरी आता फलंदाज येतो, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. योगेश येतोय स्ट्राईकला प्रथमच. एक डावकरी हाताचा फलंदाज करण सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्गावरून. योगेश साडी 21 या धावसंख्येवरती पाहतोय आपण. आता मात्र चांगला फटका पाहायचाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एकाच टप्प्यावरती चेंडू उचलला तो. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या होती ती 23 या धावसंख्येवरती. 13 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. पाहायचंय एका अटीतटीचा असा सामना नक्कीच पाहायला मिळतोय मैदानामध्ये. कोणता संघ 2 हात करेल यानंतरच्या सामन्यामध्ये राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघासमोर. दत्तकृपा धोंडावडवली की साई स्पोर्ट्स वड्याचा पाड्याचा संघ. कारण आपल्या गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. योगेश साठी पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट मारा सज्ज होतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत जाईपर्यंत चेंडू नो मॅन्स लँडमध्ये स्थिरावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी होतोय. गडी बाद होतोय. अविचार रूपाने दुसरा गडी बाद होतोय. अविचार रूपाने दुसरा गडी बाद होतो. धावबादच्या स्वरूपात एक झालेली चूक पाहिली आपण. नवीन फलंदाज पाहतोय मागच्या सामन्याचा हिरो अश्विन. अष्टपैलू खेळाडू अश्विन मागच्या सामन्याचा सामनावीर, ज्याने नक्कीच चांगली फटकेबाजी केली आणि शेवटचा षटक हाताळला होता, असा अश्विन येतोय. चोवीस धावा झालेल्या आहेत. पाहायचं उर्वरित 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. कशा प्रकारे 20 धावांचा पाठलाग केला जाईल. अश्विन आणि योगेश ही जोडी मैदानावरती असेल. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. धोंडावडील संघाचा गोलंदाज प्रेषित, ज्यांनी मागच्या सामन्यात नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती महापुली संघासमोर, असा प्रेषित राईट आर्म राऊंड द विकेट मारा घेऊन सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्गावरती. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. सरासरी 10च्या सरासरीने खेळायचंय. पाहायचं कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जातो. जरा घाई करायची. चला 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. पाहायचंय प्रेषित येतोय नवीन गोलंदाज. पाहायचं प्रेषित प्रेशर निर्माण करतोय का या सामन्यामध्ये, दबाव निर्माण करतोय का फलंदाजांवरती. योगेश डावकुरे आताचा फलंदाज आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण मागच्या सामन्याचा हिरो अश्विन. सुंदर असं क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना पाहतोय आपण. पहिला चेंडू घेऊन प्रेषित. आता मात्र चांगला फटका होतोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूवरती येईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा सहजरित्या प्रयत्न होतो का पाहायचा. परत एक धावबादची विकेट पडते. नक्कीच तू मैं पाहायला मिळते आणि एक आत्महत्याच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय. योगेशच्या रूपाने एक हादरा बसतोय तो साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा संघाला. आता मात्र समीकरण बदलत आहे. समीकरण होतंय ते 11 चेंडू आणि 19 धावा. मनोज येतोय नवीन फलंदाज. कायच आहे 11 चेंडू 19 धावा कंप्लीट केल्या जातील का. प्रेषित प्रेशर निर्माण करतोय का या षटकामध्ये समोरचा संघ साई स्पोर्ट्स वड्याचा पाडा संघावरती. चला स्पीडअप करायचं आहे. जरा फलंदाज लवकर जायचं आहे आपण. 11 चेंडू 19 धावांची गरज असेल. स्ट्राईकला असेल तो फलंदाज अश्विन. नॉन स्ट्राईकला असेल तो नवीन आलेला फलंदाज मनोज. प्रेषित मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात पहिला गडी बाद करण्यात झालाय प्रेषितला.
प्रेषित सज्ज होतोय आता राईट आर्म ओर द विकेट मारा घेऊन अश्विनसाठी. पाहायचा आहे पुढचा चेंडू प्रेषितचा. 11 चेंडू 19 धावांची गरज. सुंदर चेंडू सरळ सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दुसऱ्या गडाचं पतन होतं या षटकामध्ये. नक्कीच कमबॅक केलं जातंय प्रेषितकडून. प्रेशर निर्माण केला जातोय फलंदाजांवरती. बॅक टू बॅक 2 फलंदाज, 1 धावबाद आणि 1 यष्टीचित केला जातोय. यष्ट्या उद्ध्वस्त करून कमबॅक करतो तो प्रेषित. सामन्यामध्ये शिरकाव केला जातोय दत्तकृपा धोंडावडोली संघाकडून. सामन्यामध्ये परत एकदा पुनरागमन होते धोंडावडील संघाचं. एक मोठा फलंदाजाला नक्कीच माघारी धाडलंय. मागच्या सामन्यात हिरो अश्विन याला 0 या धावसंख्येवरती माघारी धाडण्यात यश आलंय. नवीन येतोय फलंदाज अजय. अजय पाहायचा आपल्या संघाला. नावात जय मात्र आहे. विजय खेचून देतोय का अजय? आपल्या नावानुरूप कामगिरी पार पाडतोय का? प्रेषितने मात्र प्रेशर निर्माण केलं. पहिल्या चेंडूवरती धावबादच्या सुरुवात गडीबाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच त्रिफळा उद्ध्वस्त केला फलंदाज अश्विनचा. चला स्पीडअप करा. स्ट्राईकला असेल नवीन फलंदाज अजय. अजय पाहायचंय कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. आता मात्र 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. प्रेषितने मात्र आपल्या गोलंदाजी प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू. आता मात्र चांगला फटका पाहायचाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचाय. नकार दिला जातोय. नक्कीच 2 गडी आपण पाहिलं तर धावबादच्या स्वरूपात बाद झालेत आणि ते महत्त्वपूर्ण गडी होते आणि त्या गड्यांच्या मोबदल्यात नक्कीच नुकसानामध्ये राहिलाय तो साई स्पोर्ट्स वड्याचा पाडाचा संघ. प्रेषितने मात्र नक्कीच चांगलं कमबॅक केलं. पुनरागमन केले सामन्यामध्ये. जिथे 12 चेंडू 20 धावांची गरज होती आता मात्र 9 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो प्रेषित टू मनोज. एक अनुभवी फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती. शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आखूट टप्प्याचा चेंडूचा मारा केला आणि चेंडू निर्धाव येतोय. आता मात्र समीकरण बदलत आहे. समीकरण होते ते 8 चेंडू आणि 18 धावा. 8 चेंडू आणि 18 धावा. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. आखूट टप्प्याचा चेंडू हाताळला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रेषित टू मनोज. राईट आर्म ओर द विकेट मारा असेल प्रेषितचा. आता मात्र चांगला चेंडू बॅटची कट घेतोय. सिली फाईन लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच होत आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण होतात का पाहिजे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुरक्षित पूर्ण होते पाहिजे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का. 2 धावा सुरक्षित पूर्ण होत आहेत आणि आता मात्र समीकरण बदललं जाईल. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. 7 चेंडू 16 धावा. 7 ला 16. जरा स्पीडअप करा. चला घाई करा मित्रांनो. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा याचं भान ठेवायचं आहे. नक्कीच प्रेषितने मात्र प्रेशर निर्माण केला. आता 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. स्ट्राईकला मनोज, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अजय ही जोडी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय प्रेषित. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल अजयसाठी. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय परत एकदा प्रेषित. आता मात्र चांगला फटका पाहतोय आपण. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गडी बाद होतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावून पोहोचते ती 29 धावा. 15 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल पाहायचं आहे. अटीतटीचा असा सामना, रोमहर्षक सामना आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय. हर्ष येतोय मैदानामध्ये. चला स्पीडअप करायचा. फलंदाज लवकर जायचं मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. 100% संघ आपण आपला संघ सज्ज ठेवायचा आहे. शेवटचं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होतोय तो निलेश. स्ट्राईकला असेल अजय.
पाहायचंय आपल्या नावानुसार अजय असा खेळ करतोय का, आपल्या संघाला विजयश्री खेचून देतोय का. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल. निलेश सज्ज होतोय राईटम राऊंड द विकेट मारा घेऊन अजयसाठी. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. निर्णायक षटक. चला मित्रांनो, घाई करायची. धोंडावली संघ सहकार्य करा थोडस. आपल्याला आणखीन एक सामना खेळवायचा, याचं भान ठेवायचंय. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय निलेश. आता मात्र चांगला फटका पाहिजे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमा पार. फलंदाजाच्या नक्कीच रडार मध्ये बॉल टाकला आणि फलंदाजाने तो बॉल फेकून दिला सरळ लॉंगॉन सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच 6 धावांसाठी षटकार खेचून सामन्यामध्ये आता पुनरागमन होत आहे साई स्पोर्ट्स वड्याच्या पाड्या संघाचं. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. नक्कीच स्वतः गोलंदाज आता परिवर्तन करतोय का पाहायचं आहे. अजयने मात्र आपल्या संघाला थोडंसं विजय समी मानून ठेवलंय. हो, आता शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. निर्धाव चेंडू कमबॅक केला जाते निलेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्याच्या नंतर मात्र निर्धाव चेंडू हाताळतोय निलेश. चार चेंडू आणि 9 धावांची गरज. पाहायचं आहे परत एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि मिड ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षण करण येतो. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. 2 धावा मिळत्या. 2 धावांमध्ये धावसंख्येमध्ये भर होते. 1 शॉटचा इशारा येतोय. 1 रन शॉटचा इशारा येतोय. एक धाव शॉट असेल. पंचांचा निर्णय आलेला आहे आमच्यापर्यंत. एक धाव शॉट असेल. एक धाव शॉट असेल. आता 8 धावांची गरज असेल. पाहायचं आहे उर्वरित चेंडू आहेत. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. नक्कीच एक धाव शॉट आली आणि त्या शॉट धावेचा भुर्दंड बसतोय तो साई स्पोर्ट्स वड्याच्या वाड्या संघाला. आता मात्र डावी एसटी सोडून जातोय चेंडू. एक अवंतर धाव देऊन जातोय. अवंतर धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावसंख्या. 7 धावेंची गरज असेल. 3 चेंडू 7 धावा. पाहायचंय एक रोमहर्षक असा सामना पाहतोय आपण. निलेश टू अजय. आता पुढ्यात टाकलाय चेंडू. चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अजयने नक्कीच आपल्या संघाला विजयाच्या समीप आणून ठेवले. आता एका धावेची गरज असेल. 2 षटकार आपण पाहिले. काय सुंदर फटके पाहिले आपण. निलेशच्या गोलंदाजावरती प्रहार केला जातोय. 2 चेंडू आणि एका धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल याचं भान ठेवायचंय. 2 चेंडू आणि एका धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. सामना अजून सुद्धा जिवंत आहे. पाहायचंय कुठला संघ विजयश्री खेचतोय. निलेशचा पुढचा चेंडू. आता मात्र पाहायचंय आणि विजयी होतोय साई स्पोर्ट्स वड्याचा वाडा संघ. अभिनंदन दोन्ही संघाचे संघनायक. चला यायचंय. राहुल स्पोर्ट्स सोनटक्के संघाचा संघनायक आपण लवकर यायचंय. चला घाई करायची. 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची. चला रोहन इकडे याच्या समोर आपण टॉस घेतोय. सामन्याला विलंब नको व्हायला त्यासाठी. चला साई स्पोर्ट्स वड्याचा वाड्याचा संघ आपला संघानायक पाठवायचा आहे. मी विनंती करीन आमचे प्रमुख मान्यवर रुपेश पाटील सर यांच्या शुभ हस्ते या अंतिम सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. वडवली संघाचा करण आपलं सामनाविरुद्ध पारितोषिक शिल्लक आहे ते येऊन घेऊन जायचंय. करण वडवली संघाचा करण. आणि तो चेंडू सुद्धा आयोजकांकडे सुपूर्द करायचा आहे. करण आपण याच्या सामन्याविरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहत आहोत. राहुल स्पोर्ट्स सोनटक्के विपक्ष वडाचा पाडा संघ. नाणेफेक करतात प्रतिष्ठित मान्यवर रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. नाणेफेक जिंकले ती 3 षटकांचा सामना असेल.
साई स्पोर्ट्स वडाचा वडा संघ नाणेफेक जिंकले आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला साई स्पोर्ट्स वडाचा वडा संघाने.